टीम आपण सुद्धा रेडी राहा. बघा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पुन्हा एकदा. आयोजन कमिटीशी आम्ही चर्चा केली. तुमच्या स्क्वॉड मध्ये बदल झाला असेल तो जो नवीन येणारा खेळाडू आहे ज्याने एकही मॅच या स्पर्धेमध्ये खेळली नसेल तो बॉल आउट साठी इथे गोलंदाजी करणार नाही. पुणे टीम लक्षात घ्या की बॉल आउट साठी जर तुमचा एखादा खेळाडू खेळलाच नाही एकही मॅच या स्पर्धेमध्ये तो बॉल आउट साठी येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जो चला हा नियम क्लिअर झालाय. जर तुमच्या स्क्वॉड मध्ये बदल झाला असेल नवीन खेळाडू तुम्हाला स्क्वॉड मध्ये ऍड केला असेल पण तो खेळाडू मात्र यामध्ये या बॉल आउट मध्ये तो सामील होणार नाही. विघ्नेश सर एक ऐतिहासिक क्षण आहे. ऐतिहासिक असा बॉल आउट आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती असणार आहे या बॉल आउटने सातो एकदा जोरदार टाळ्या या तिन्ही टीम साठी आणि या स्पर्धेसाठी होऊन जाऊ द्या. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत. 24 वर्षाची परंपरा असणारी महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा धर्मवीर चषक आणि धर्मवीर चषकातील अनोखा बॉल आउट अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत पाहतोय. आणि पहिला बॉल आउट साठी येतात अलिबाग तालुक्यातील नौखारचा वेगवान गोलंदाज अक्षय पाटील मोन्या. पहिले गोलंदाज. पहिला अटेम्प्ट अपयशी ठरलाय. टीम आहे गावदेवी गावठाण कराड क्रिकेट असोसिएशन आपला पहिली संधी गमावली आहे. आणि आता आरफ शेख येत आहेत बदलापूरचे एक जबरदस्त खेळाडू आरफ शेख. आणि आता हिट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हा मागे 5 फूट आरफ शेख अष्टपैलू खेळाडू म्हणून जाणला जातोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अटेम्प्ट करत असताना हा देखील अपयशी ठरलाय. आणखीन एक खेळाडू ज्यांनी स्टंप हिट केलेला नाहीये. सोपं नाहीये. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे बोल्ड कार्ड इकडे स्टंप उडवणं देखील तेवढं सोपं नाहीये. आणि इकडे पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी तो प्रयत्न यशस्वी नाही केलाय. बॉलिंग साठी येतात पुण्याच्या देहू रोडचे एक जबरदस्त खेळाडू निहाल तुसामत. महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू आज धर्मवीर चषकामध्ये बॉल आउट साठी सज्ज होतोय. चला तिसरा अटेम्प्ट या बॉल आउटचा. तिन्ही टीम 0 वर. तिन्ही टीमला अकाउंट ओपन करायचंय सर. अकाउंट ओपन करायचंय. कोण होणार मानकरी या अनोख्या बॉल आउट महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे. आणि आता वाघिवली वाडा गावचा स्टार येतोय ज्याची चर्चा आहे सध्या सूरज पाटील गावदेवी गावठाण कराड क्रिकेट असोसिएशन साठी. सूरज पाटील नुकती स्पर्धा गाजवली आहे इनामपुरीची. या स्पर्धेमध्ये देखील चमकदारी कामगिरी केली आहे सूरज पाटीलने. आता बॉल आउट मध्ये गोलंदाजी करत असताना हो 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 आणखीन एक पहिला कोण उडवणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. डेफिनेटली गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन भोईर ज्याने एका ओव्हर मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा तब्बल 12,000चा कॅश प्राइज आपल्या नावी केलाय. आणि धर्मवीर चषकाच्या इतिहासामधला पहिला गोलंदाजांनी 5 पर एकाच ओव्हर मध्ये कंप्लीट केले. हायवे दिवा एक्सप्रेस आपण आर्यन भोईरला बॉल आउट मध्ये पाहू शकतो. पठ्याने आज खूप एक विक्रम केले. एकतर हॅट्रिक घेतली मग डबल हॅट्रिक घेतली मग 5 विकेट एकाच ओव्हर मध्ये घेतल्या. आता हा विक्रम इकडे करणार का. युवा आर्यन भोईर बॉल आउट साठी सज्ज होत आहे. टीम त्विषा अर्जुन 11 डायगर. आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर.
आज ते देखील शक्य झालं नाहीये. नाहीये. आता हे काही यांच्यासाठी झालं नाही अशातला भाग नाहीये. ज्या वेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान बॉल आउट झाला होता ते सगळे इंटरनॅशनल खेळत होते, त्यांनी सुद्धा उडवला नव्हता. परंतु आम्ही वाट पाहतोय धर्मवीर चषकात पहिला स्टंप कोण उडवेल. चला अमन, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या अमन. मॅच मध्ये 4 विकेट्स घेतले होते अमनने. अमन मनियार, अंधेरी मुंबई बॉल आउट साठी सज्ज होत दादा. आहेत. संत बाळू मामा प्रतिष्ठान या टीम साठी अमन मनियार आहेत. बॉल आउट साठी सज्ज होत आहेत. धर्मवीर चषक. तिन्ही टीमचे 2-2 अटेम्प्ट अपयशी झालेत सर. बॉल आउट मध्ये देखील चुरस पहा. अगदी चुरस आहे, अगदी चुरस आहे आणि सगळेच वाट पाहत आहेत. माझ्या मते tenniscricket.in ला सुद्धा खूप सारी गर्दी असेल सध्या आणि मैदानात देखील गर्दी आहे. चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगलाय की बॉल आउट कोण मध्ये हिट कोण होणार आणि फायनलला कोण जाणार या बॉल आउट द्वारे. अँगल बघून मारण्याचा प्रयत्न करत असताना जस्ट मिस. स्टंप समोरून कट झालाय बॉल आणि आणखीन एक टीम पहा. या 3-3 जणांना हिट नाही झाला तर दुसरे 2-2 खेळाडू यायचे. हा थोडस मागे आयोजकांच्या सूचना आल्यात. यस अश्रफभाई. नयन आले त्रिशा अर्जुन 11 टायगर साठी. दुसरे 2-2 सुद्धा तयार राहायचंय. यस 2 तयार ठेवली. हा पुढचा आयटम असेल. दोन्ही टीमचे आतापर्यंत 3-3 आयटम झालेत. आता संधी असेल. हो संत बाळूमामा संघासाठी रोहित खरात. हा तिसरा शेवटचा आहे. दोघांचे 3-3 झालेत. हा तिसरा शेवटचा आहे. नाहीतर मग दुसऱ्या दोघांनी तयार व्हा. 3 फीट मागे उभरायचं, 3-4 फूट मागे रोहित उभरायचं. खरातने बॅटिंग मध्ये आपली दमखम दाखवली. बॅटिंग मध्ये आपला क्लास दाखवला. आता स्टंप हिट करायचा आहे रोहित खरात. जो कोणी हिट करेल त्याला उचलूनच घेतील कारण टीम डायरेक्ट फायनल मध्ये आहे धर्मवीर चषकाच्या. 5 लाखाचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकाचं. जस्ट मिस. 9 प्रोफेशनल बॉलर होते, त्यांनी हा स्टंप हिट केलेला नाहीये. आता आणखी दोघांना संधी देतोय परंतु वेगळे. चला या दोघे 2च फक्त गोलंदाज. ओमकार तुमचे 3 खेळाडू जातात. 2-2. चला पुन्हा एकदा 30 सिक्वेन्स आहे. यस बाळू मामा कडून सुरुवात करणार आहोत. सुरुवात बाळू मामा. चला बाळू मामा प्रतिष्ठान टीम कडून सुरुवात. संत बाळू मामा त्यांच्याकडून बॉलिंगसाठी गणेश शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. त्यानंतर अश्रफ, ओमकार हे सुद्धा सज्ज आहेत. स्टंप काही उडेना. स्टंपने नक्कीच मनामध्ये ठरवलंय आज मी सुद्धा बाद होणार नाहीये परंतु कोणीतरी उडवणार. परंतु कोण हिट करणार असा हा बॉल आउट. सगळेच वाट पाहत आहेत. स्टंप उडेल का. पाटण तालुक्याचा ब्रँड गणेश शिंदे. गणेश शिंदेने हिट केलाय. वा सेलिब्रेशन. मध्ये जाण्यासाठी दावेदार असेल. बाकीचे बाकी आहेत. 2-2 संधी आहेत सगळ्यांना. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पाटणच्या मराठेवाडीचा पठ्या गणेश शिंदे यांनी मात्र इकडे हिट केलाय. चला स्टंट मॅन अशरफ खान, ऋतिक रोशनचा स्टंट मॅन म्हणून ज्याने काम केलं. बेबी चित्रपटामध्ये देखील आपली एक भूमिका बजावली. टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन आणि फायनेस्ट फिल्डर म्हणून ओळखला जातोय अशरफ खान. लाला आतापर्यंत उडत नव्हते, आता लाईन लागली आहे. तुम्ही सुद्धा रेस मध्ये आहात. रेस मध्ये आहात. दोन्ही टीम रेस मध्ये. आता तिसरा संघ आहे. अंपायर आहेत. वा 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 मजा येते का बॉल आउटला. ओ माय गॉड. आता 2च टीम. अजून 2 चान्स आहेत. हा प्रत्येकाचा 1-1 चान्स आहे. अजून यस अजूनही 1-1 चान्स आहे. जर हिट झाला तर नक्कीच कहाणी मिटवीस येईल. आणि अमर मराठे वाडीचा 32 शिराळाचा एक अष्टपैलू खेळाडू. आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट आणि त्यानंतर तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा अमर मराठे कॅप्टन आलाय.
संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम कडून. वा, टीमचे कॅप्टन आहेत अमर मराठे. हिट करायचंय श्री संत बाळूमामा या टीमसाठी. ओ, आणि आता ओमकार देसाई मुंबई टेनिस क्रिकेटचे ब्रँड अँबॅसिडर लिजेंडरी खेळाडू गोलंदाजीसाठी येत आहेत. ओमकार देवीदास देसाई गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कॅप्टन. हो, आता एक संधी आहे. टीम दोन टीमचं काय करायचंय? दोन वेगवेगळे गोलंदाज वापरायचे आहेत. दोनदा ही संधी असेल दोन टीम साठी. सांगू आपण याच्यानंतर. पण हा शेवटचा अटेम्प असेल. हो, पुन्हा दोन दोन दिले चान्स. त्याच्यामध्ये दोन टीम उरलेल्या आहेत, एक टीम बाहेर गेलेली आहे. Yes, ते सेमीफायनल खेळ. हो, सेमीफायनल श्री संत बाळूमामा खेळणार आहे, बरोबर. Yes. आणि आता दोन टीम ज्या उरलेल्या आहेत त्या दोन टीमने आपले दोन वेगळे बॉलर सुद्धा पाठवा. थांबा, आता सुरुवात आहे ना ती आपण संत बाळूमामा तर इकडे आहे ना. बाहेर कोणती गेली? हा, गावदेवी गावठाण बाहेर गेली. बाळूमामा टीम इकडे आहे. आणि आता सुरुवात आहे ना ती आपण त्विषा 11 अर्जुन डायगर यांच्या अर्जुन 11 टायगर यांच्याबरोबर करणार अर्जुन आहोत. 11 टायगर. आपण दीपू पाहू शकाल दीपू माळी मानकोईचा हा सुपर डुपर खेळाडू आहे. हो, मिस झालाय दीपू, हार्ड लक. यानंतर वाशिक शेख. वासिक शेखचा आज नशीब आहे कारण की या मागच्या मॅच मध्ये 3 कॅच ड्रॉप झाली आणि वासिक शेखने चांगली बॅटिंग केली. चला, वाशिक शेख येतोय, पुण्याचा खेळाडू आहे. वाशिक शेख बॉल आउट करत असताना. हो हो, बराचसा लांब गेलाय बॉल. सुहास पवार आपण पाहू शकाल, मॅन फ्रॉम बदलापूर, अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवले सुहास पवारने आपल्या वाह. बॉलिंगच्या जोरावर, आपल्या बॅटिंगच्या जोरावर. आता बॉल आउट मध्ये फक्त एक हिट सर, फायनलचा तिकीट निश्चित. फायनल मध्ये जायचंय. ओ, हिट अर्जुन 11 टायगर. फुलटॉस सुद्धा अलाउड आहे, पहिलं सांगितलेलं आहे आपण. आपण काउंट केलं जाईल ऑलरेडी, आम्ही सांगितलेलं फुलटॉस अलाउड आहे. आणि अजूनही उत्कंठा कायम आहे. जर का इकडे हिट केला तर पुन्हा मनोज एकदा साठे tie. यांनी ही टीम सुद्धा ऑन असणार आहे. वा, काय जबरदस्त घमासान इकडे पाहायला मिळत आहे. मनोज साठे पुण्यावरून आलेत, ते हिट करतील का? हो, इकडे त्विषा अर्जुन 11 टायगर बॉल आउट मध्ये फायनलला. वाह, क्या बात आहे, काय मजा आली. चला, दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी आपण जाऊया. मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. चला, संत बाळूमामा प्रतिष्ठान आणि गावदेवी गावठाण दोन्ही टीम कॅप्टन. विचारे सर. चल, प्रदीप विचारे सरांच्या अगदी वाणीतून आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस संत बाळूमामा आणि गावदेवी गावठाण. हॅलो.